या बातमीपत्रात आपण राजकीय घडामोडी ज्या काही घडतायत त्या सगळ्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं बातमीपत्राची सुरुवात करतोय। बातमी आहे साम टीव्हीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झाल्याची। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाही अशी बातमी साम टीव्हीनं सगळ्यात आधी दाखवली होती। खुद्द धनंजय मुंडेंनीच आपण राजीनामा दिला नसल्याची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया साम टीव्ही सोबत दिली होती आणि आता मंत्रिमंडळ बैठकीसाठी दाखल होताना धनंजय मुंडेंनी त्याचा पुनरुच्चार केलाय। धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानं राजीनाम्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र धनंजय मुंडेंनी साम टीव्हीशी बोलताना त्या फेटाळून लावल्या होत्या। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। तर धनंजय मुंडेंच्या या राजीनामा प्रकरणावरती संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा आक्रमक पवित्राच आक्रमक भूमिकाच संभाजीराजे छत्रपतींनी घेतलेली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची ही भेट घेतली होती। धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो, धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे आहेत? हे त्यांचेच आहेत आणि स्वतः ते मान्य करतात, हो वाल्मिक कराड हा माझा जवळचा जिव्हाळ्याचा आहे, माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट्स आहेत, बिझनेसचे अकाउंट्स आहेत, माझा वटमुक्त्यार तो आहे। एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करायला लागलोय, त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं हो राजीनामा देतो। धनंजय मुंडेला कसं तुम्ही बाजूला सरकवते आम्ही बघायला लागलोय, नाही सरकवलं तर आमची लढाई आहेच। संभाजीराजे छत्रपती यांच्या पाठोपाठ खासदार सुप्रिया सुळेंनीही अशीच मागणी केली आहे। नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। तर सरकारनं संवेदनशीलपणे या घटनेचा विचार करावा असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत। एकंदरीतच आपण पाहतोय विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्यावरती टीकास्त्र डागलं जात आहे। यामध्ये छत्रपती संभाजीराजेंनी तर आक्रमक भूमिका जाहीर केली आहे आणि त्या पाठोपाठ आता शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे एकेकाळच्या धनंजय मुंडे यांच्या सहकारी यांनी सुद्धा आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मला असं वाटतं सरकारने संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा। मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले, नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता। त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं। दरम्यान बीड सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासावरती खासदार संजय राऊतांनीही काही सवाल उपस्थित केलेत। बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण तपासाचा फार्स आहे असं राऊत म्हणाले आहे आणि बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे। बीडमध्ये खेळ चाललेला आहे लोकांना फसवण्याचा। बीडमध्ये जो काय संतोष देशमुख प्रकरणाचा आणि तिकडले एकंदरीतच माफियागिरीचा जो तपासाचा जो फार्स चाललेला आहे, देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल। आणि यानंतर त्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। राजकीय बातम्यांनी सुरुवात करूया। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवरती हल्लाबोल केलाय। अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत, त्यांच्यात हिंमत असती तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असता असं म्हणत ईव्हीएमच्या कृपेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाल्याचंही राऊत म्हणालेत। बीड सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। संतोष देशमुख यांचं कुटुंब मुंबईकडे रवाना झालंय। आज रात्री 8 वाजता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतील। हत्या प्रकरणाचा तपास गतीनं व्हावा अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी करण्याची शक्यता आहे।
मंत्री पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे. संतोष देशमुखांच्या प्रकरणासंदर्भात भेटीत चर्चा झाल्याचीही शक्यता आहे. पुण्यातील 5 शिवसेनेचे नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट अशी नगरसेवकांची नावं आहेत. दुपारी पुण्यातील सर्व आमदार आणि शहर अध्यक्षांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. राज्यातील यंदाच्या 2024-25च्या ऊस गाळप हंगामात 122 साखर कारखान्यांकडे ऊस तोडणी वाहतूक खर्चासह 1,685 कोटी रुपये थकीत आहेत. देय FRPची एकूण रक्कम 2,848 कोटी रुपये होती. साखर आयुक्तालयाच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. वाशिममध्ये आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक असणार आहे. अन्यथा 31 मार्च नंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असं पत्रकच महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागानं काढलं आहे. HSRP नंबर प्लेट नसलेली वाहनं, बनावट HSRP नंबर प्लेट असलेली वाहनं आदी वाहनांवरती भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच परिवहन अधिकारी यांनी दिलाय. दुचाकी आणि ट्रॅक्टरवरती 450 रुपये प्रति वाहन, तर 3 चाकीसाठी 500 रुपये दंड, अवजड व्यावसायिक वाहनांसाठी 745 रुपये दंड असणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल ते वरळी मेट्रो मार्गिका लवकरच सेवेत दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. मेट्रो 3 या ॲक्वा मार्गिकेचं 92% काम पूर्ण झालंय. येत्या 100 दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याचंही समजतंय. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन 3च्या उभारणीमुळे पुणेकरांना सुलभ आणि वेगवान वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचं काम सध्या वेगानं सुरू असून लवकरच हिंजवडीचं IT हब शहराच्या मध्यभागातील शिवाजीनगरला जोडलं जाईल. दिग्दर्शक रवी जाधव यांनी नव्या घरात गृहप्रवेश केलाय. या पूजेचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती शेअर केलाय. डोंबिवलीमधील छोटंसं गाव ते आता आलिशान घर असा प्रवास त्यांनी या पोस्टमध्ये मांडलाय. रवी जाधव यांच्या व्हिडिओवरती चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव केलाय. सलमान खानच्या घराला बुलेट प्रूफ काचा लावण्यात येत आहेत. तसंच सलमानच्या घराबाहेर पोलीस चौकी तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी अत्याधुनिक उपकरणं लावली आहेत. आणि आता नागपुरातून महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण महाराष्ट्रात सुद्धा चीनी HMPVनं शिरकाव केलाय. नागपूरमध्ये HMPVचे 2 रुग्ण आढळलेत. 7 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPVची लागण झाली आहे. या दोघांचेही HMPV रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेत. या दोन्ही मुलांना ताप आणि खोकला होता. या दोघांनाही सुरुवातीला H1N1 म्हणजेच फ्लूची लागण झाल्याचा संशय होता. मात्र त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. तेव्हा खासगी लॅबमध्ये 3 जानेवारीला दोन्ही चिमुरड्यांचा HMPV रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला. जे एक 7 वर्षाचा आणि 14 वर्षाचे जे मुलं होते वॉक इन OPD मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली. त्याच्यामध्ये सस्पेक्टेड झालेले आहे. पण जोपर्यंत आम्ही NIV आणि एम्समधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाही आहे. कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही, सस्पेक्टेड आहे. आता आम्ही त्याचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते, कोणीच ॲडमिट नाही आहे, ते डिस्चार्ज झालेले आहे, ते सुखरूप आहे. चीनी HMPVचे 2 रुग्ण नागपुरात आढळल्यानंतर आता पुणे महापालिका सुद्धा अलर्ट मोडवरती आली आहे. पुणे महापालिकेनं आरोग्य यंत्रणा सतर्क केली आहे. रुग्णांच्या उपचारासाठी नायडू रुग्णालयात 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्षही तयार करण्यात आलाय. HMPV संदर्भात आता पुणे महानगरपालिकाही अलर्ट मोडवरती आली आहे. पुण्याच्या लोहगाव विमानतळावरती प्रवाशांची तपासणी अजूनही सुरू करण्यात आलेली नाहीये. त्याबाबतचा निर्णय लवकरच होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार असल्याचं कळतंय.
राज्यात दाखल झालेल्या HMPVचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एसटी आणि रेल्वेही अलर्ट मोडवरती आलेत. मात्र सध्या तरी प्रवासी वाहतुकीवरती कोणतेही निर्बंध नाहीयेत. राज्याच्या आरोग्य विभागानं गाईडलाईन्स जाहीर करताच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यामुळेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई महापालिकेला विविध मानांकनं प्राप्त झाली आहेत. कर्तव्य बजावण्यासाठी दुरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत कामावरती हजर राहण्यास काही वेळा अडथळे येतात आणि त्यामुळे कामाच्या नियोजित वेळेत 1 तासाची मुभत देण्यात यावी अशी मागणी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली आहे. नाशिकच्या येवला शहरात मोठ्या प्रमाणावरती मकर संक्रांतीची धूम असते. यावेळी नायलॉन मांजाचा वापर टाळावा यासाठी येवला शहरातील शाळा, कॉलेज, पोलीस आणि महसूल प्रशासनानं शहरातून जनजागृती रॅली काढली आहे. तृणमूलमध्ये गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींवरून पक्षांतर्गत वाद आणि नेत्यांमधील दुफाळी खूप खोलवरती गेल्याचं बोललं जात आहे. कॅनडात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यांनी राजीनामा दिला आहे. ट्रुडो हे 2015 पासून कॅनडाचे पंतप्रधान आहेत. मात्र आता ते पक्षांतर्गत विरोधामुळे राजीनाम्याची घोषणा करणार असल्याचंही समजतंय. आणि यानंतर आता एक मोठी बातमी आहे. मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लोकलमधील फुकट्यांची आता खैर नाहीये, कारण विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात रेल्वे प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. आता प्रवास श्रेणीनुसार दंडवसुली करण्यात येणार आहे. यामध्ये जनरल क्लाससाठी 500 रुपये, फर्स्ट क्लाससाठी 750 रुपये तर AC लोकलसाठी 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दर कसे असतील हे देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. तर जनरल क्लाससाठी 500 रुपयांचा दंड असेल, फर्स्ट क्लाससाठी 750 रुपये आणि सोबत GSTचाही समावेश असेल. तर AC लोकलनं तुम्ही प्रवास करत असाल तर 1000 रुपये तिकीट आणि GST यात लागू असेल. आणि यानंतर आता बातमी मुंबईतूनच आहे. बातमी महिलांच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. दादर रेल्वे स्थानकात एका माथे फिरून तरुणीचे केस कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कापलेले केस बॅगेत भरून त्यानं पळ काढलाय. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी चांगलीच घाबरली. तिनं व्यक्तीचा पाठलाग केला, पण तो गर्दीतून पळून गेला. दरम्यान CCTV फुटेजच्या आधारे आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र भर गर्दीत घडलेल्या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेवरती सवालही उपस्थित केला जातोय. आणि यानंतर आता बातमी मुंबईतूनच आहे. बातमी महिलांच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. दादर रेल्वे स्थानकात एका माथे फिरून तरुणीचे केस कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कापलेले केस बॅगेत भरून त्यानं पळ काढलाय. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी चांगलीच घाबरली. तिनं व्यक्तीचा पाठलाग केला, पण तो गर्दीतून पळून गेला. दरम्यान CCTV फुटेजच्या आधारे आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र भर गर्दीत घडलेल्या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेवरती सवालही उपस्थित केला जातोय. आणि यानंतर आता पुन्हा 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून बातम्यांचा वेगवान आढावा. वर्धा विभागातील 211 बस गाड्यांना व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आलेली आहे. यामुळे आता एसटीचं थेट लोकेशन घर बसल्याच कळणार आहे. ॲपद्वारे कोणती एसटी बस किती वाजता पोहोचणार आहे, कोणती बस अचानक रद्द झाली आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील. महिला आणि बालकल्याण विभागाकडून मावळ तालुक्यातील महिलांसाठी पिंक रिक्षा संकल्पना राबवण्यात येते. यामध्ये 70% कर्ज आणि 20% सबसिडी देण्यात येणार आहे. तर फक्त 10% रक्कम ही महिलांना भरावी लागणार आहे. या योजनेचे फॉर्म हे अंगणवाडीमध्ये उपलब्ध आहेत.
बीड आणि परभणीतल्या घटनेसंदर्भात मराठा क्रांती मोर्चा आज पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहे. या घटनांसंदर्भात होणाऱ्या आरोपांवरती मराठा क्रांती मोर्चा उत्तर देणार आहे. शिवाय सरकारकडे काही मागण्याही केल्या जाणार आहेत. दुपारी ही पत्रकार परिषद होणार. अमरावतीत मौलानाकडून 13 वर्षीय विद्यार्थ्यावरती अत्याचार करण्यात आलेत. शहरातील मदरशात ही धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मदरशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्हही निर्माण झालंय. पुणे आणि नगर जिल्ह्यातून कार, दुचाकी आणि टायर चोरी करणाऱ्या सराईत 3 गुन्हेगारांच्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. या टोळीनं 4 कार, 17 दुचाकी आणि 43 टायर चोरी केले असल्याची माहिती आहे. रायगड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षात बलात्काराच्या 107 घटना समोर आल्या होत्या. यात धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे यातील 73% प्रकरणं अल्पवयीन मुलींसंदर्भात आहेत आणि म्हणून चिंता व्यक्त केली जाते. बीडमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे. 74 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील 1281 शस्त्र परवान्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. नाशिक महानगरपालिकेतील 55 कोटींच्या भूसंपादन प्रकरणी शासनानं चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे माजी आयुक्त अशोक करंजकर यांच्यासहच काही लोकप्रतिनिधी सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजप आमदार राहुल ढिकले यांनी शासनाकडे चौकशीची मागणी केली होती. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीवरून वाद वाढतच चाललाय. तब्बल 350 जागांच्या पदभरतीत संविधानानुसार मान्य आरक्षण डावलल्याच्या मुद्द्यावरून बँक मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. सुधीर मुनगंटीवारांनी या आंदोलकांची भेटही घेतली. मनोज जरांगे पाटील यांना विनंती करताना अविनाश नाईकवाडे पाटील यांना अश्रू अनावर झालेत. मनोज दादा, हिंसक भाषा तुमच्या तोंडून निघू नये आणि आम्हाला हिंसेकडे नेऊ नका अशी विनंती त्यांनी जरांगे पाटलांना केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये चुलत भावानेच बहिणीला दरीत ढकलून दिल्यानं बहिणीचा मृत्यू झालाय. बहीण एका मुलासोबत पळून गेली होती आणि याच रागातून चुलत भावाने हे टोकाचं पाऊल उचललंय. मुरुड तालुक्यातील राजपुरी इथल्या 48 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात नारळ पडलाय. या घटनेत व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. देवपूजेसाठी मुरुडच्या बाजारात शहाळे आणण्यासाठी गेला असता ही घटना घडली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची 8 दिवसांची मंचक्की निद्रा संपून आज देवी सिंहासनावरती पुन्हा विराजमान झाली आहे. देवीचा शाकंभरी नवरात्रोत्सव 7 ते 14 तारखेपर्यंत साजरा केला जाणार आहे. तुळजाभवानी देवीच्या मंचक्की निद्रेच्या काळात देवीच्या मुख्य गाभाऱ्याला पुरातन झळाळी देण्यात आली आहे. भिंतीवरती लावण्यात आलेलं ग्रॅनाइट काढत मूळ दगडांना ब्रशिंग आणि सँड प्लास्टिंग करत गाभाऱ्याला पुरातन लुक देण्यात आलाय. आणि आता तिबेटमधून एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. तिबेटमध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झालाय. नेपाळपासून हे तिबेट आणि भारतापर्यंत सकाळी 6:52 हा भूकंपाचा धक्का जाणवला होता. नेपाळ आणि चीनच्या सीमेवरती जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खाली भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मात्र तिबेटमध्ये या भूकंपानं सर्वाधिक नुकसान केलंय आणि त्यामुळे तिथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर भारतातल्या अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र भारतातून अद्याप कोणतीही जीवितहानीचं वृत्त आलेलं नाहीये. आणि आता HMPV संदर्भात एक सविस्तर बातमी पाहूयात. देशात चीनी HMPVचे 8 रुग्ण आढळल्यानं खळबळ उडालेली आहे. आता या चीनी व्हायरसचं सावट उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर सुद्धा पसरलंय.
देश विदेशातून कोट्यावधी लोक कुंभमेळ्याला येतात आणि याच पार्श्वभूमीवरती साधू संतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलंय. नेमकं काय म्हटलं या पत्रात, पाहुयात त्या संदर्भातलाच हा सविस्तर रिपोर्ट. कुंभमेळ्यात चीनी व्हायरसला रोखा. कुंभमेळ्यावर HMPVचं संकट. साधूंकडून पंतप्रधान मोदींना पत्र. कोविडच्या विनाशकारी साथीनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं होतं. आता पुन्हा एकदा नव्या व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं समोर आल्यानं अनेक देश चिंतेत आहेत. या विषाणूनं सर्दी आणि कोविड-19 मध्ये दिसायची तशीच लक्षणं आढळत आहेत. तसंच याचा प्रसार वेगानं होत असल्याची माहिती आरोग्य संघटनांनी दिली आहे. त्यामुळे आता या चीनी व्हायरसचं सावट उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरही पसरलंय. देशविदेशातून कोट्यावधी लोक कुंभमेळ्याला येतात, त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. हा नवा HMPV व्हायरस काय आहे पाहूया. HMPV विषाणूची सर्वाधिक केसेस या 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत. रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे. HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो. लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो. मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारखा आजार असलेल्या मुलांना याचा सर्वाधिक धोका आहे. याच पार्श्वभूमीवर साधू संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. चीनमधून येणाऱ्या साधू संतांना आणि नागरिकांना कुंभमेळ्यात येण्यापासून रोखावं अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. येत्या 12 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात होतीये. श्रीमान नरेंद्र मोदी साहेबांशी पत्रव्यवहार करून त्यांच्याकडे विनंती केली आहे की चीनमधून येणारे सर्व विमानं हे रद्द व्हावेत आणि सुमारे 100 वर्षानंतर पूर्ण कुंभ प्रयाग येथे होत आहे आणि या पर्वणीचा सर्व भाविक भक्तांना लाभ घेण्यात यावा, यासाठी आखाडा परिषदेने ही काळजी घेतलेली आहे. देशात चीनी HMPVचे 3 रुग्ण आढळल्यानं आधीच खळबळ माजली आहे. कुंभमेळ्याला होणारी गर्दी लक्षात घेता खबरदारी घ्यायलाच हवी, अन्यथा पुन्हा कोरोनासारख्या भयावह परिस्थितीचा देशाला सामना करावा लागू शकतो. ब्युरो रिपोर्ट, साम TV.